माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, आदरणीय दादांच्यावर, आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही बातमी समजल्यानंतर माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख कुठलं असेल तर ते 28 तारखेला घडलेली जी घटना होती ते दुःख माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख आहे. आणि दादा गेल्यानंतर आम्हाला आमच्या डोक्यावरचं छत्र हरपलं अशा आम्हाला मनामध्ये अनेक भावना आमच्या मनामध्ये येऊ लागल्या. परंतु दादा गेल्याने आम्हाला खूपच म्हणजे आम्हाला महाराष्ट्राला आमचं जे नुकसान झाले ते नुकसान कधीच न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि मी तर म्हणेल का अजितदादांसारखे दादा पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणं शक्य नाही असे आमचे दादा होते. कर्जतमधली जनता असेल, खालापूरमधली जनता असेल, खोपोलीमधली जनता असेल, या परिवर्तन विकास आघाडीमुळे सर्व जनता खुश होऊन आम्हाला सर्वजण आम्हाला सपोर्ट करतात, आम्हाला पाठिंबा देतात. आणि आता मला तर मी तर सांगेल का येणाऱ्या सर्वच निवडणुका आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहेत. 10 वर्षापासून महेंद्र थोरवे या मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून कर्जतमध्ये, खालापूरमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. कर्जत तालुका असेल, कर्जत मतदारसंघ असेल, हा पुणे आणि मुंबईला जोडणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही. आज आमच्या कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही, कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक चांगल्या संस्था 10 वर्षात आलेल्या दिसत नाहीत, कुठल्याही प्रकारचा उद्योग आलेला दिसत नाही, कुठल्याही प्रकारचा एखादा आम्हाला जे आवश्यकता आहे आरोग्यासाठी आवश्यकता एखादा चांगला हॉस्पिटल आलेलं नाही. आणि आमच्या हातात जर चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली तर नक्कीच या कर्जतचा विकास करून कर्जतमध्ये सुजलम सुफलम करण्याचं काम आम्ही करू. नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. डिजिटल चावडी या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात कर्जत खालापूर मतदारसंघाचं राजकारण हे नेहमीच एक चर्चेचा विषय असतं. आणि याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचं एक खंबीर नेतृत्व म्हणून सुधाकर घारे यांचं नाव सर्वपरिचित आहे. रस्ते, आरोग्य, पाणी यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेची वाट न पाहता त्यांनी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला झोकवून दिलं. आणि आता कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ते एक वेगळं परिवर्तन घडवण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादीचे लाडके नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा त्यांच्यावर अढळ विश्वास होता आणि आता त्यांच्या पश्चात हाच वारसा पुढे नेत कर्जत मतदारसंघामध्ये सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर घारे हे परिवर्तन करण्याच्या मार्गावर आहेत. आणि आज आपल्यासोबत स्वतः सुधाकर घारे भाऊ आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार भाऊ, या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. भाऊ, आपण जसं बघितलं की राज्याच्या राजकारणाला एक हादरवून टाकणारी घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडली आणि ती म्हणजे अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले. त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान अतिशय महत्वाचं होतं. तुम्ही त्यांच्यासाठी एक विश्वासू, निकटवर्तीय होता. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? 28 तारखेची सकाळ झाली आणि 28 तारखेच्या सकाळ उजाडल्यानंतर जेव्हा आम्हाला जी बातमी समजली, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे कुटुंब प्रमुख आणि आदरणीय दादा यांचा विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, ही बातमी करता पूर्ण महाराष्ट्रामध्ये समजली. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, आदरणीय दादांच्यावर, आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही बातमी समजल्यानंतर माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख कुठलं असेल तर ते 28 तारखेला घडलेली जी घटना होती ते दुःख माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख आहे. आणि आदरणीय दादांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्राला तर पूर्ण देशाला माहिती आहे. दिलखुलास असणारी दादा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची झंझावत करणारी दादा आणि एक खंबीर नेतृत्व असे आमचे दादा होते. आणि दादा गेल्यानंतर आम्हाला आमच्या डोक्यावरचं छत्र हरपलं अशा आम्हाला मनामध्ये अनेक भावना आमच्या मनामध्ये येऊ लागल्या. पुढचं आमच्या पक्षाचं कसं होणार, आमच्या कार्यकर्त्यांचं कसं होणार, अनेक प्रश्न आमच्या समोर उभे राहिले. परंतु काल या सर्व दुःखांना बाजूला सारत आमच्या दादांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि त्यानंतर थोडंसं आम्हाला कोणीतरी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून
आम्हाला आधार देण्याचं काम करतं आहे, ही भावना मला मनात आल्यानंतर थोडेसे आमचे कार्यकर्ते स्टेबल होत आहेत, अजून झालेले नाहीत. परंतु दादा गेल्याने आम्हाला खूपच म्हणजे आम्हाला महाराष्ट्राला आमचं जे नुकसान झाले ते नुकसान कधीच न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आणि मी तर म्हणेल का अजितदादांसारखे दादा पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणं शक्य नाही, असे आमचे दादा होते. हो भाऊ, खरं आहे. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यानंतर सगळ्यांचंच मन हेलावून टाकणारी ही जी घटना होती आपण अनुभवतोय, आणि त्या धक्क्यातून सावरताना नक्कीच काल जसं सुनेत्राताईंनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची, ती घटना कुठेतरी आपल्याला त्यातून सावरायला मदत करेल असं वाटतं. पण आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी असेल असं वाटतं तुम्हाला? दादांची कमी तर आम्हाला रोजच जाणवेल. दादांनी केलेलं ह्यात महाराष्ट्रावर प्रेम असेल, दादांनी केलेला महाराष्ट्राचा हा विकास असेल, ही दादांची जागा कोण घेईल असं आम्हाला सुद्धा वाटत नाही. परंतु आता सुनेत्राताईंनी, पार्थदादा पवार असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करेल, अशी माझी भूमिका आहे. भाऊ, तुम्ही सध्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारची वेगळी क्रांती घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहात. याबद्दल काय सांगाल? परिवर्तन विकास आघाडीचं उद्दिष्ट नेमकं काय असेल येत्या काळामध्ये? आम्ही 1 वर्षापूर्वीच आमची विधानसभेची निवडणूक मला वाटते 2024ची विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मी अपक्ष निवडणूक लढवली होती. हो. त्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये जी हुकुमशाही चालले, ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ह्याला कुठेतरी आपण छेद दिलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कर्जतची जनता एक सुखी राहिली पाहिजे, कर्जतची जनता आनंदित राहिली पाहिजे, याचा विचार करून मी असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत असतील, आम्ही दोघांनी साधक बाधक चर्चा केल्या. चर्चा झाल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं, या कर्जत मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला दोघांना एकत्र यावं लागेल. आपल्याला परिवर्तन विकास आघाडी करावी लागेल. आपले पक्ष तर आपल्या दोघांच्या पक्षाचा अभिमान आहेच, परंतु हे पक्ष बरोबर घेऊनच आपल्याला परिवर्तन विकास आघाडी करून आपल्याला कुठेतरी चुकीच्या माणसं जी कर्जतमध्ये चुकीच्या पद्धतीने राजकारण करतात त्यांना कुठेतरी थांबवावं लागेल. म्हणून आम्ही दोघांनी विचार केल्यानंतर आम्ही सर्व दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्ही परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आणि त्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कर्जतची नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि त्याला आम्हाला एकदम चांगलं यश, लोकांनी आम्हाला प्रचंड मतांनी आशीर्वाद दिला आणि आम्हाला तिथे चांगलं यश आलं. तिन्ही नगरपालिका असतील, कदाचित आमची खोपोली नगरपालिका गेली असेल, पण ती अगदी थोडक्या मतांनी गेली आणि कर्जतमध्ये अगदी बहुसंख्य मतांनी आमची ती नगरपालिकेची निवडणूक आम्ही जिंकली. त्यामुळे आणि कर्जतमधली जनता असेल, खालापूरमधली जनता असेल, खोपोलीमधली जनता असेल, या परिवर्तन विकास आघाडीमुळे सर्व जनता खुश होऊन सर्वजण आम्हाला सपोर्ट करतात, आम्हाला पाठिंबा देतात. आणि आता मी तर सांगेल का येणाऱ्या सर्वच निवडणुका आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहेत. आमची अशा पद्धतीने परिवर्तन विकास आघाडी स्थापन झाली. जसं तुम्ही म्हणालात की मतदारसंघात काही लोक हे चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात, तुम्हाला असं वाटतं का सध्या कर्जत मतदारसंघामध्ये सूडबुद्धीचं राजकारण चाललेलं आहे किंवा ते राजकारण काही प्रमाणात दूषित झालेलं आहे? 10 वर्षापासून महेंद्र थोरवे या मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून कर्जतमध्ये, खालापूरमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. आपण जर 50 वर्षाचा कर्जत खालापूरचा इतिहास बघितला, मी तुम्हाला अनेक माझी आमदारांची नावे सांगेल. मला वाटते कुशाभाऊ पाटील इथले आदिवासी समाजाचे आमदार होते. त्यानंतर BL पाटील आमदार होते. त्यानंतर मला वाटते सुमंत राऊत आमदार होते. त्यानंतर तुकाराम सुर्वे आमदार होते. त्यानंतर देवेंद्र साठम आमदार होते. त्यानंतर सुरेश लाड आमदार होते. परंतु ह्या माणसांनी जे कर्जतसाठी जो भरीव विकास केला होता, तो विकास या 10 वर्षात होताना आम्हाला दिसत नाही. आणि ह्यामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण असेल, कोणावर दडपशाही असेल, हुकुमशाही असेल, अशा पद्धतीने या कर्जतमध्ये आजचं वातावरण आहे आणि कर्जतमध्ये पूर्ण अशांतता निर्माण झालेली आहे आणि ती अशांतता निर्माण झालेली आम्हाला बघवत नाही. म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने परिवर्तन विकास आघाडी आम्ही स्थापन केले आणि आम्हाला कर्जतमध्ये कशी शांतता राहील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय. जसं तुम्ही महेंद्र थोरवेंच्या राजकारणाचा उल्लेख केला, म्हणजे तुम्ही असंही म्हणालात की मतदारसंघामध्ये अशांतता तयार झालेली आहे,
मागच्या काही वर्षांपासून जेव्हापासून महेंद्र थोरवे आमदार झालेत, याला जोडून आणखी कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रकाश टाकावासा वाटतो की ज्यामुळे इथलं राजकारण हललंय असं तुम्हाला वाटतं? मॅडम कसं आहे, ह्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने हा कर्जत तालुका असेल, कर्जत मतदारसंघ असेल, हो. हा पुणे आणि मुंबईला जोडणारा हा मतदारसंघ आहे. हो. या मतदारसंघामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास झालेला नाही. आज आमच्या कर्जत तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही, कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक चांगल्या संस्था 10 वर्षात आलेल्या दिसत नाहीत, कुठल्याही प्रकारचा उद्योग आलेला दिसत नाहीत, कुठल्याही प्रकारचा एखादा आम्हाला जे आवश्यकता आहे, आरोग्यासाठी आवश्यकता आहे, एखादा चांगला हॉस्पिटल आलेलं नाही. म्हणजे जी आवश्यकता आहे, जे आपल्याला मूलभूत, बाकी तर काय रस्ता, पाणी, लाईट हे तर आमचे ग्रामपंचायती सरपंचही करत असतात मॅडम. पण कर्जतचा खरा भरीव विकास करायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने कर्जतचं डेव्हलपमेंट, कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेलं बघायला मिळत नाही. कारण आपल्याला कर्जतच्या जनतेला, अनेक लोक आमच्या कर्जतमध्ये कुठला मोठा आजार झाला तर मुंबईला जाईपर्यंत आमचे पेशंट गेलेले असतात. कर्जतमध्ये कुठल्याही प्रकारचं चांगलं असं हॉस्पिटल नाहीये, चांगली शैक्षणिक संस्था नाहीये. आता कर्जतच्या मुलांना शिक्षण घ्यायचं असेल, जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पुण्याला जायला लागतं, मुंबईला जावं लागतं. तरी कर्जत इतकं मोठं चांगलं शहर आहे, ते पुन्हा मुंबईला जोडणारं शहर आहे. तर कर्जतमध्ये जो खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास झालेला नाही. आज कर्जतमध्ये जरी ग्रीन बेल्ट झोन असेल तरी आपल्याला शेतीपूरक व्यवसाय आणता आले असते, लोकांना रोजगार देता आला असता. पण असं कुठल्याही प्रकारचं या परिसरामध्ये नाही. आमच्या महिलांचं खऱ्या अर्थाने संरक्षण व्हायला पाहिजे, महिलांचं ज्या पद्धतीने महिलांना सपोर्ट मिळाला पाहिजे, तोही सपोर्ट आम्हाला कर्जतमध्ये मिळताना दिसत नाही. म्हणून कर्जतची जनता ही खुश नाहीये, आनंदी नाहीये. बरं, जसं तुम्ही म्हणालात की राजकारण जे प्युअर पॉलिटिक्स आपण म्हणतो ते एका बाजूला असतं आणि विकासाचं राजकारण ज्याच्यावर तुम्ही आता प्रकाश टाकलात, आपण हे बघतोय की तुम्ही मागच्या काही वर्षांपासून इथे स्वखर्चानं टँकर पुरवत आहात पाण्याची समस्या असताना, आणि बाकी सुद्धा समाजसेवेमध्ये तुम्ही सतत कार्यरत असता. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते आणि कशा प्रकारे तुम्ही या कार्यामध्ये उतरायचं ठरवलं होतं? मॅडम, मला आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून तयार झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत. पवार साहेबांचं सर्वांना सांगणं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. अशा पद्धतीने अशा पद्धतीने ह्या मतदारसंघात सुद्धा मी काम करत असतो. मी समाजकारण माझं जास्त असतं, फक्त जेव्हा निवडणूक असेल तेवढ्यापुरतं आपलं निवडणूक करायची आणि बाकी दिवस आम्ही समाजकारण करत असतो. माझा हा तालुका आहे, हा आदिवासी बेल्ट तालुका आहे. या परिसरामध्ये पाणी टंचाई, मी आपल्याला सांगितलं, डेव्हलपमेंटच झालेलं नाही. आज अनेक गावं आहेत. मी आज 7 वर्षापासून या कर्जत तालुक्यामध्ये जो आदिवासी भाग आहे तिथे, मला वाटते मार्च महिना संपला की अगदी मार्च, एप्रिल, मे, जून, या जूनपर्यंत इतकी मोठी पाणी टंचाई असते की आम्हाला प्रत्येक गावामध्ये पाण्याचा टँकर पाठवावा लागतो, आदिवासी भागामध्ये पाण्याचा टँकर पाठवावा लागतो. ही परिस्थिती कर्जतमध्ये तयार होते. मला वाटतं या 3-4 महिन्यामध्ये कर्जतमध्ये कोणी यायलाही तयार नसतं पाण्यामुळं, आणि अशी परिस्थिती या कर्जतमध्ये आहे. आणि जो खरा विकास व्हायला पाहिजे होता, जो आदिवासी विभागाचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास झाला नाही. माझी आदिवासी जनता ह्या बाबतीत सुद्धा खुश नाहीये. बरं, तुम्ही आदिवासी बेल्टचा उल्लेख केला, कारण मतदारसंघामध्ये आदिवासी बहुल भाग आहेत बरेच, आणि अशा वेळी स्वातंत्र्यानंतर 78-80 वर्षांचा जवळपास हा काळ उलटून गेलेला आहे आणि आदिवासी कुठेतरी त्यामध्ये मागे राहिलेले अजून पण आपण बघत असतो. अशामध्ये तुम्ही मात्र आदिवासी वाड्यांचा विकास केला, तर ते कशा प्रकारे तुम्ही साध्य केलं आणि त्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी होती? मॅडम, आमच्या या कर्जत तालुक्यामध्ये अनेक आदिवासी वाडे आहेत आणि आदिवासी, मी तुम्हाला सांगितलं, आदिवासी भाग आमच्या कर्जत तालुक्यात खूप मोठा आहे. म्हणजे आज मला वाटते 76-77 वर्ष देश स्वतंत्र होऊन झालेले आहेत. आणि देश स्वतंत्र होऊन अजून आदिवासी वाड्यांना रस्ता नाही, पाणी नाही, असे अनेक आदिवासी वाड्या मी तुम्हाला दाखवीन. आता आपण जर बघितलं तर इथे स्टेशन ठाकूरवाडी आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून तिचा रस्ता नव्हता, तो रस्ता आता मी माझ्या माध्यमातून आपण करण्याचं काम केलं. त्यानंतर वाघिणीची वाडी असेल, म्हणजे आमच्या वाघिणीच्या वाडीला रस्ता नव्हता, तो सुद्धा आम्ही आता तो रस्ता तिथपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं या माथेरानच्या खाल्या ज्या आदिवासी वाड्या आहेत, ज्या अस्सल ग्रामपंचायतीमधल्या, तिथे पाण्याची मोठी टंचाई होती. तिथे पाण्याची व्यवस्था करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे अजून भरपूर आदिवासी वाड्या आहेत मॅडम, तर त्या आदिवासी वाड्यांमध्ये रस्त्याचा, पाण्याचा, शिक्षणाच्या परिस्थिती खूप वाईट आहे, आरोग्याची परिस्थिती वाईट आहे. आम्हाला खूप काम करावं लागणार आहे. परंतु आमच्या हातात जर जनतेने सत्ता दिली आणि आमच्या हातात जर चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली तर नक्कीच या कर्जतचा विकास करून कर्जतमध्ये सुजलम सुफलम करण्याचं काम आम्ही करू. बरं, मला अजून एका मुद्द्यावर प्रकाश टाकायला आवडेल. हुतात्मा हिराजी पाटील रेल्वे स्थानकाचं नामांतरण करण्याचा लढा तुम्ही लढतायत, त्याबद्दल कशा प्रकारे तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि कशा प्रकारे तुम्ही हा लढा आता लढतायत?
नाही, आमच्या कर्जतमधले हुतात्मा हिराजी पाटील असतील, हुतात्मा भाई कोतवाल असतील, हे आमचे कर्जतचं रत्न, कर्जतमध्ये रत्न जन्माला आलेले होते. आणि हे देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि ह्या हुतात्मांचं आमच्या कर्जतमध्ये आता जे नवीन रेल्वे स्टेशन होत आहे, त्या रेल्वे स्टेशनला आमची सुद्धा मी स्वतः आणि माझ्या पक्षाची अशी प्रामाणिक मागणी आहे का हिराजी पाटील यांचं नाव ह्या रेल्वे स्टेशनला देण्यात यावं, यासाठी मी मागणी केलेली आहे. माझ्या पक्षाने मागणी केली. त्यामध्ये केंद्रात, राज्यात आणि जे आवश्यक असलेल्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आम्हाला त्याचं पॉझिटिव्ह म्हणजे आम्हाला त्याचा विश्वास आहे का त्यांना 100% त्या स्टेशनला हिराजी पाटील असं नाव देण्यात येईल. आमच्याबरोबर आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा, रेल्वे मिनिस्टर असतील, देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यांना सर्वांना तटकरे साहेबांनी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नामध्ये आहेत. आणि मला विश्वास आहे का ह्या येणाऱ्या नवीन स्टेशनला हिराजी पाटील असं, हुतात्मा हिराजी पाटील रेल्वे स्टेशन असं नाव येईल. बरोबर. जसं तुम्ही आधी म्हणालात की कर्जत मतदारसंघामध्ये कुठेतरी सूडबुद्धीचं राजकारण चाललेलं आहे, चुकीचं राजकारण, चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि त्याला उत्तर म्हणून कुठेतरी तुमच्याकडून विकासाचं राजकारण केलं जात आहे. आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत, रेल्वे स्थानकाच्या नामांतरणाचा लढा आहे. या सगळ्याबद्दल बोलत असताना आता जी निवडणूक येऊ घातलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, यामध्ये तुम्ही उभे केलेले उमेदवार आणि तुमच्या अपोजिशन मध्ये असलेले उमेदवार, यामध्ये तुमचेच उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे कशा प्रकारे वेगळेपण आहे तुम्ही उभे केलेल्या उमेदवारांमध्ये? परिवर्तन विकास आघाडी आम्ही स्थापन केल्यानंतर नितीनजी सावंत असतील आणि मी स्वतः असेल, आम्ही या कर्जत आणि खालापूरमध्ये पूर्ण दौरा केल्यानंतर आम्हाला निवडून येणारे उमेदवार कोण आहेत आणि त्या उमेदवारांना तिकीट दिलं पाहिजे. या कर्जत ग्रामीण भागामध्ये आणि खालापूर ग्रामीण भागामध्ये आम्ही केलेली विकास कामे असतील, आदरणीय तटकरे साहेबांनी केलेली विकास कामे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली विकास कामे असतील, याच्यावर लोकांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला विधानसभेच्या वेळेस चांगला आशीर्वाद दिलेला आहे. आणि लोकांचं, सर्वांचं, जनतेचं सर्वांचं इच्छा होती की आपण परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगले उमेदवार द्यावेत आणि त्या उमेदवारांना आम्ही नक्कीच निवडून आणण्याचं काम करू. आता आम्ही जेव्हा प्रचाराला प्रत्येक गावात जात असतो, प्रत्येक वाडी वस्तीत जात असतो, शेवटच्या माणसाला भेटत असतो, तेव्हा आम्हाला विश्वासाने लोक सांगत असतात, भाऊ तुम्ही जे उमेदवार उभे केलेत त्या उमेदवारांना आमचं 100% मतदान असणार आहे आणि आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून देणार आहेत. मी तुम्हाला सांगेल, ह्या जिल्हा परिषद कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद गट आहेत, 12 गण आहेत. त्या पद्धतीने खालापूरमध्ये 4 गट आहेत आणि 8 गण आहेत. हे पैकीच्या पैकी सीट आमची परिवर्तन विकास आघाडीच्या लागतील असा मला ठाम विश्वास आहे. बरं. जसं तुम्ही एवढ्या ठाम विश्वासानं सांगतायत की नक्कीच परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, पण नेमकी कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल? तुमच्या प्रचाराचा अजेंडा नेमका काय असणार आहे या निवडणुकीत? मी आपल्याला सांगितलं, कर्जत खालापूरमध्ये आम्हाला पहिली तर प्रथम तर शांतता पाहिजे. ती शांतता कशी तयार होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपल्याला मी मगाशी बोलताना बोललो की आपल्याला विकास करण्यासाठी, या कर्जत तालुक्याचा विकास करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, या दादांच्या माध्यमातून आम्ही कर्जतमध्ये अगदी भरीव विकास केलेला आहे. आणि विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने लोकांच्याकडे मतदान मागतोय. आणि ज्या गोष्टीची आजपर्यंत जो विकास झाला नाही, ते विकास करण्याचं आमचं जे हे आहे, विजन आहे, ते विजन 100% आम्ही लोकांसमोर ठेवलं आहे. आमचा अजेंडा लोकांनी वाचला किंवा आमचं जे आम्ही परिचयपत्र दिलं आहे, त्या परिचयपत्रामध्ये आम्ही जी आमचा जाहीरनामा असेल, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सर्व कर्जतचा, खालापूरचा जो खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे असं विजन आम्ही लोकांसमोर ठेवलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे, जनता आम्हाला या कर्जत खालापूर नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील आणि आम्हाला कर्जतच्या 6 जिल्हा परिषदेच्या सीट, खालापूरच्या 4 जिल्हा परिषदेच्या सीट आणि सर्व पंचायत समितीच्या सीट आम्हाला निवडून देतील असा विश्वास आहे. भाऊ, तुम्ही जसं म्हणालात की यामध्ये ठाम विश्वासानं तुम्ही उतरलेले आहात प्रचारामध्ये आणि मतदार सुद्धा तुम्हाला नक्कीच पाठिंबा देतील असा विश्वास तुम्हाला वाटतो, पण यावेळच्या निवडणुकींना कुठेतरी मागची सुद्धा पार्श्वभूमी आहेच. जसं तुम्ही जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद आधी भूषवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला या निवडणुकांचा अनुभव आधीपासूनच आहे असं आपण म्हणूया. त्याबद्दलच्या काय आठवणी सांगाल तुम्ही आणि तो अनुभव तुम्हाला कसा महत्वाचा ठरतोय? 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मी स्वतः सामोरे गेलो होतो. 2017ची जिल्हा परिषदेची निवडणूक मी जिंकली होती. तेव्हा सुरुवातीला आमच्या नेत्या आदितीताई तटकरे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या आणि 2.5 वर्षानंतर आदरणीय आदितीताई आमदार झाल्यानंतर
मी त्या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो. त्या उपाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून या कर्जत खालापूरमध्ये एकदम भरीव विकास करण्याचं काम केलं आहे. प्रत्येक गाववाडीमध्ये कसा विकास होईल यासाठी नक्की प्रयत्न केले. प्रत्येक गावामध्ये आमचा जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठलं ना कुठलं काम आणून आम्ही गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये शैक्षणिक व्यवस्था असेल, त्यामध्ये आरोग्य व्यवस्था असेल. माझ्याकडे खातेही शिक्षण खातं माझ्याकडे होतं, हो. आरोग्य खातं माझ्याकडे होतं आणि त्या टायमामध्ये कोविड आला होता. त्या कोविडच्या काळामध्ये या कर्जत खालापूरमध्ये सर्व माझ्या जनतेला स्टेबल ठेवण्याचं काम, कर्जतला सुरक्षित ठेवण्याचं काम आणि कर्जतला चांगल्या पद्धतीचं आरोग्यमय जीवन देण्याचं काम मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेलं मला माहिती आहे. हो. आणि ह्या गोष्टीचा जनतेला सुद्धा चांगला अनुभव आहे आणि जनता नक्कीच माझ्यासोबत राहील आणि ह्या परिवर्तन विकास आघाडीला चांगला आशीर्वाद देऊन पैकीच्या पैकी सीट आम्हाला निवडून आणण्यासाठी आशीर्वाद देईल. नक्कीच. भाऊ, चर्चेच्या शेवटी येताना आता मला एक प्रश्न विचारायला आवडेल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमच्या समर्थकांना आणि विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा तुमचं काय असं मत आहे जे तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडेल? नाही, मी विरोधकांना काही सल्ला देण्यापेक्षा, विरोधकांना काही बोलण्यापेक्षा मी जे उमेदवार उभे केलेत ते मी तुम्हाला सांगितलं, जिल्हा परिषदचे उमेदवार असतील, पंचायत समितीचे उमेदवार असतील, यांना मी सांगतोय की आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सामंजस्यपणे जाऊन प्रत्येक माणसाकडे, शेवटच्या माणसाकडे जाऊन आपलं हक्काचं मत मागा आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्या. आणि मी कर्जत आणि खालापूरच्या जनतेला आव्हान करेन का आपण नक्कीच आमच्यावर परिवर्तन विकास आघाडीवर आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही दिलेला जो आपल्याला काही विजन असतील ते विजन पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे आम्ही दोन्ही प्रमुख, नितीनजी सावंत असेल आणि मी असेल, आम्ही पूर्ण करण्याचं काम आपल्या माध्यमातून करू. आणि आपण सर्वच जण कर्जत आणि खालापूरच्या जनतेला मी एक हात जोडून विनंती करतो, आपल्या कर्जत खालापूरला शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी, कर्जतचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्यासाठी आपण सर्वांनी परिवर्तन विकास आघाडीला आपलं बहुमूल्य मत देऊन आमची परिवर्तन आघाडी प्रचंड मताने निवडून द्या, असं मी या जनतेला आव्हान करेन. नक्कीच. तुम्ही ज्या प्रकारे कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासाचं विजन आम्हाला सांगितलं आणि आतापर्यंतची तुमची राजकीय कारकीर्द याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घेता आलं. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खंबीर नेतृत्व असलेले सुधाकर घारे आज आपल्या सोबत होते. त्यांनी आपल्याला कर्जत खालापूर मतदारसंघाचं त्यांचं विकासाचं विजन समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण संवादांसाठी डिजिटल चावडीला नक्की सबस्क्राईब करा.